मोर्चा काढण्यात आलेला होता किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांचा, लोडगाडी धारकांचा. तर त्याच्यात प्रमुख मुद्दा हा होता, गेल्या महिनाभरापासून प्रशासनाने जो गोरगरीब जनतेला जो त्रास देणं लावलेला आहे, त्यांच्या पोटा पाण्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, 1 महिन्यापासून त्या लोकांचं दुकान पुरं उदरनिर्वाह बंद झालेला आहे. तर आजची मोर्चा काढून सनी आज आमची एकच मागणी होती प्रशासनाला, की जोपर्यंत याच्यावर पर्यायी तोडगा निघत नाही तोपर्यंत प्रशासनाने जे गोरगरीब लोक आहेत, जे लोडगाडी धारक आहेत, किरकोळ भाजीपाला विक्रेता आहेत, त्यांना हाय त्या जागेवर व्यवस्थित प्रमाणे समज देऊन सनी त्याच्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत त्यांचा व्यापार व्यवसाय चालू द्यावा आणि त्याच्यावर एक चांगल्या प्रकारे तोडगा काढून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था प्रशासनाने करावी. या निमित्ताने आम्ही आज हा मोर्चा काढलेला होता. आमचं म्हणणं आहे, जोपर्यंत समाधानकारक काही तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व लोडगाडी धारक, पथारी धारक यांना सफेद पट्टे मारून द्या, किमान 2-2 पाट्या ठेवून त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी आपण परवानगी द्या, मदत करा. या मागणीसाठी आम्ही आलेलो आहेत. आयुक्त मॅडमांनी सांगितलं की आपण लोकप्रतिनिधींना बोलवतो, कलेक्टर, DSP, बांधकाम विभागाचे आमदार या सर्वांना बोलवून आपण संयुक्त बैठक घेऊ आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू, अशा पद्धतीने ते बोलले. आम्ही त्यांना मागणी केली की जोपर्यंत त्याच्यात योग्य मार्ग निघत नाही तोपर्यंत सर्वांना आपल्या आपल्या जागेवर मागे सरकून बसायला परवानगी द्या.